रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीतील वादग्रस्त 3.5 एकर भूखंड अखेर सरकारी मालकीचा, ग्रामस्थात आनंदाचे वातावरण. कोडोली गावातील दत्तमठी तलावा शेजारी आणि पाटबंधारे विभागाच्या कॉलनीलगत असलेल्या गट नंबर 1127 मधील सुमारे 3 एकर 26 गुंठे क्षेत्राचा भूखंड अखेर सरकारी मालकीचा करण्यात आला आहे. हा भूखंड मूळतः चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन विभागाकडून शाहवाडी तालुक्यातील निवडे येथील शामराव कोंडीबा जगताप यांना अटी व शर्तीसह वाटप करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय जमीन हस्तांतर करता येणार नाही, तसेच विक्री तारण, भाडेपट्टा किंवा इतर व्यवहार करता येणार नाहीत अशा स्पष्ट अटी असतानाही काही व्यक्तींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे या भूखंडाची खरेदी केली होती. या प्रकरणी कोडोलीतील पूरग्रस्त शेतकरी आणि बेघर नागरिकांनी एकत्र येत पुणे येथील आयुक्त कार्यालयाकडे हा भूखंड गावातील गरजूंसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित भूखंड पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश नुकताच दिला आहे. या निर्णयासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या प्रश्नासाठी अनेक वर्ष सातत्याने लढा देणारे दिवंगत प्राध्यापक राजेंद्र पाटील, जनसेवक सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. मी सुरेश पाटील. आज कोडोली गावातल्या नागरिकांचा एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी झालेला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कोडोली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारा गट नंबर 1127 या जमिनी संदर्भामध्ये गावातल्या नागरिकांच्या हितासाठी सदरची जागा 1127चा भूखंड मिळावा अशी मागणी वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतच्या गावसभेमध्ये केलेली होती. या ठिकाणी सदरचा भूखंड 1127 हा या अधिकाऱ्यांच्या काही चुकीच्या अहवालामुळे हा धरणग्रस्तांना वाटप झालेला होता. त्यामधून सुद्धा काही लोकांनी सदरच्या जमिनी खरेदी केलेल्या होत्या. या संपूर्ण गोष्टीमध्ये सन 2021 पासून आम्ही महसूल प्रशासनाच्या दारी या भूखंडासंदर्भात दाद मागत होतो. दाद मागत असताना माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन 2021 पासून आम्ही दाद मागत असताना यामध्ये बराच विलंब झाला आणि विलंब झाल्यानंतर आम्ही या संदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या संदर्भामध्ये दाद मागितली. त्यानंतर जवळपास 4 वर्षे यामध्ये सुनावणी झाल्या आणि त्यानंतर सुद्धा महसूल प्रशासन दाद देत नाहीये आणि ही जागा भूमाफियांच्या घशामध्ये घालण्याचा काहीतरी प्रकार या ठिकाणी आम्हाला संशय निर्माण होऊ लागला. म्हणून याबाबतचे एक निवेदन या मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे सावकर साहेब यांच्याकडे आम्ही दिलेलं होतं. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन या संदर्भामध्ये त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या सूचना या दिलेल्या होत्या आणि दिनांक 13/4/2026 रोजी या संदर्भातला आदेश या ठिकाणी सदरचा भूखंड हा परत महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे काही बेकायदेशीरपणे झालेली जी काही भूमाफी यांची खरेदीपत्रे वगैरे होती हे सर्व रद्दबादल ठरवलेले आहेत. खरं तर आम्ही आज कोडोली गावाच्या नागरिकांच्या वतीनं आमदार विनय कोरे सावकर साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की या मोठ्या प्रमाणातल्या असणाऱ्या 3 एकर 26 गुंठे जमिनीचा भूखंड परत त्या कोडोलीतल्या नागरिकांच्या हितासाठी वापरण्यात येईल अशा संदर्भासाठी सावकर साहेबांनी घेतलेली भूमिका आणि अधिकाऱ्यांची केलेली कान उघडणी ही आज कोडोली गावातल्या या एका निर्णायक निर्णयासाठी महत्वपूर्ण ठरलेले आहे असं या ठिकाणी आमचं आणि कोडोली गावातल्या नागरिकांचं मत आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.